केतन आणि सियाच्या बाली ट्रिप संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। कॅब चालकानं प्रवासातला घटनाक्रम सांगितलेला आहे। कारमध्ये सिया आणि साहिलमध्ये जोरदार वाद झाला। पोलीस चौकशीमध्ये कॅब चालकाची माहिती सुद्धा समोर आली आहे। सियानं केतनचा पासपोर्ट लपवलेला होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। सिया आणि केतन हे प्री वेडिंगसाठी मुंबई विमानतळावर ज्या कॅब चालकानं त्याला सोडलं त्या कॅब चालकाची चौकशी पोलिसांनी केलेली आहे। या चौकशीमध्ये कॅब चालकानं सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यामध्ये पुणे ते रावेत या दरम्यान वाद झाले असल्याची माहिती दिली। कॅब चालकानं पोलिसांना सांगितलं की साहिल सियाला गाडीमध्ये बसण्यासाठी जबरदस्ती करत होता। जबाबानंतर आता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सियाचा भाऊ साहिलला पुन्हा एकदा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावलं होतं, परंतु साहिल पोलिसांच्या चौकशीसाठी आलाच नाहीये। सिया आणि साहिलचा भाऊ यांच्यामध्ये खरंच वाद झाला होता का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅब चालकानं सांगितलेली माहिती सत्य आहे का हे पडताळण्यासाठी साहिल आणि कॅब चालकाची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे। आपण पाहतोय 4 जूनला सिया आणि केतन हे प्री वेडिंग शूटसाठी जाणार होते। बालीला जाण्यासाठी सिया तयार नव्हती। सियाच्या भावानं तिला जबरदस्ती कारमध्ये बसवलं। पुणे ते रावेत दरम्यान सिया आणि साहिलचा वाद झाला। किवळे भागातून केतन कुटुंबियांना घेऊन मुंबईला रवाना झाले। एका फूड कोर्टवर सियाने कारमधून काही गोष्टी खिशात ठेवल्या। पासपोर्ट कारमध्ये राहिल्याचा केतननं ड्रायव्हरला फोन केला। सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला। मी रावेतला आलो, एक पिकअप केलो तिथनं, मग ते फूड मॉलला गेलो। फूड मॉलला गेल्यानंतर ते उतरले, मग 10 मिनिटांनी ती मुलगी आली आणि मला म्हणली की त्याने भया दरवाजा उघडा, गाडीचं लॉक काढा, माझा मोबाईल राहिलाय। मग मी लॉक काढलं, मग त्याने ते त्यांच्या पर्समधलं काय घेतले मला काय माहित नाही एवढं मॅडम। मग त्याच्यानंतर मी मुंबई एअरपोर्टला गेलो। त्या मुंबई एअरपोर्टला गेल्यानंतर मग त्यांची एक बॅग राहिली होती छोटी। मी 200 मीटर पुढे गेलो होतो। पुढे गेल्यानंतर तर मॅडम सरांचा मला कॉल आला आणि ते सर म्हणले की माझी बॅग राहिली। मी रिवाज तसंच आलो 200 मीटर। नंतर मग खाली गेलो, ते म्हणले की माझा पासपोर्ट पडलाय गाडीमध्ये, तुमच्या काय आहे का बघा सीट कव्हरच्या खाली। नंतर मी बघितलं तर ते पासपोर्ट पण नव्हता। ते म्हणले की मला व्हिडिओ कॉल करा, मग व्हिडिओ कॉल पण केला आणि ते म्हणले की मला नंतर तुम्ही एअरपोर्टमध्ये या आणि मला दाखवा। मग मी गेल्यानंतर पार्किंगला गेलो P5 ला। नंतर ते दोघं मुलं आले, बघितले बॅटरी लावून सगळी गाडी चेक केले, नंतर मग मी बाहेर आलो। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे। चैत्राली, हा संपूर्ण प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काय नेमकं त्या दिवशी कारमध्ये घडलेलं होतं या संदर्भात आता पोलीस अधिकची माहिती या कॅब चालकाकडून घेत आहेत। तुमच्यापाशी काय या संदर्भातले ताजे अपडेट्स आहेत? निश्चितच आपण पाहतोय की केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये रोज नवी अपडेट समोर येत आहे। काल कॅब चालकांनी जे आहे ते पोलिसांना जबाब दिलेला आहे की या प्रकरणामध्ये ज्या वेळेला सिया आणि केतनला घेऊन हा कॅब चालक जो आहे तो मुंबई एअरपोर्टकडे निघाला होता। बालीला सिया आणि केतनचं प्री वेडिंग शूट होतं, त्यासाठी तो मुंबई एअरपोर्टला घेऊन चालला होता। त्याच वेळी ज्या वेळेला त्यांनी सियाला आणि सियाचा भाऊ साहिल या दोघांना पुण्यामधून गाडीमध्ये बसवलं, त्यावेळेला सिया जी आहे ती गाडीमध्ये बसण्यासाठी तयार नव्हती। मात्र साहिलने जे आहे ते जबरदस्तीने तिला गाडीत बसवलं आणि पुणे ते रावेत म्हणजे केतनच्या घरापर्यंत जे आहे त्या दोन्हीही बहीण भावांची जी आहे भांडणं सुरू होती। हे देखील या कॅब चालकांनी जे आहे ते पोलिसांना जबाबामध्ये सांगितलेलं आहे। हा जबाब तपासल्यानंतर, हा जबाब घेतल्यानंतर, कॅब चालकाचा हा संपूर्ण जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी जे आहे ते साहिलला चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलवलेलं। खरं तर साहिलची 10 तास चौकशी पोलिसांनी याआधी केली होती, मात्र कॅब चालकांनी जो जबाब नोंदवलेला आहे त्यानंतर आता पुन्हा तपासाची चक्र जी आहेत ती पोलिसांनी फिरवलेली आहेत आणि यामध्ये जे आहे ते साहिलला पुन्हा एकदा चौकशीसाठी काल रात्री पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बोलवलेलं होतं। मात्र साहिलने जे आहे ते या तपासासाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा चौकशीसाठी जे आहे तो साहिल आला नाही, त्यांनी अनुपस्थिती दर्शवली। त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस जे आहेत ते काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद चैत्राली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।